भारत और मैं हूं आपके साथ स्वप्निल यादव। वक्त हो चला है बड़ी खबरों का, तो रुक करते हैं खबर की ओर। खबर मुंबई से है, जहां महाविकास अघाड़ी से भिवंडी लोकसभा के प्रत्याशी सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने प्रेस वार्ता की है और इस दौरान उन्होंने कहा है कि भिवंडी के पावर लूम वालों को सब्सिडी नहीं मिलती है, लेकिन गुजरात के पावर लूम वालों को बीजेपी सरकार सब्सिडी देती है। ये भेदभाव नहीं है तो और क्या है। एक जमाने में भिवंडी पावर लूम उद्योग के मामले में देश भर में जाना जाता था, लेकिन आज भिवंडी के पावर लूम की स्थिति ये हो गई है कि हजारों कारखाने बंद पड़े हैं और मजबूरन मजदूर इधर उधर पलायन कर रहे हैं। आपको बता दें कि रविवार को कल्याण पश्चिम के पाम वाटर रिजॉर्ट में महाविकास अघाड़ी द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें कल्याण लोकसभा से महाविकास अघाड़ी की प्रत्याशी वैशाली देकर राणे, भिवंडी से एनसीपी शरद गुट के प्रत्याशी बाल्या मामा महात्रे, एनसीपी के प्रवक्ता महेश तपासे और जिला अध्यक्ष वंडार पाटिल सहित इंडिया गठबंधन के कार्यकर्ता उपस्थित रहे। प्रेस वार्ता के दौरान बाल्या मामा महात्रे ने केंद्रीय मंत्री और बीजेपी प्रत्याशी कपिल पाटिल पर जमकर निशाना साधा है। महात्रे ने कहा कि 10 वर्षों के कार्यकाल के दौरान सांसद कपिल पाटिल 3 साल केंद्रीय मंत्री भी रहे हैं। इसके बावजूद उन्होंने भिवंडी लोकसभा का विकास नहीं किया। बदहाल सड़कें, ग्रामीण इलाकों में भीषण जल संकट, टोरेंट पावर जैसी अनेक समस्याओं से भिवंडी की जनता जूझ रही है। महात्रे ने यह भी कहा कि यदि मैं सांसद बना तो 2027 में टोरेंट पावर कंपनी को भिवंडी से विदा कर दूंगा। बाल्या मामा महात्रे ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि बीजेपी ने अब की बार 400 पार का नारा संविधान बदलने के लिए दिया है। उसी संविधान को बचाने के लिए इंडिया गठबंधन के नेता जदोजहद कर रहे हैं और धरातल पर अपनी सक्रियता दिखा रहे हैं। 50% लूम व्यवसाय जो भिवंडीचा आत्मा होता तो बंद पडलेला आहे, परंतु गोडाऊन व्यवसाय हा सुस्थितीत असल्यामुळे आज हजारो नाही लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत। भिवंडीत जेव्हा लूमचा व्यवसाय बंद झाला, एक कमी पडला 10-12 वर्षापूर्वी, तेव्हा हजारो लोक भिवंडीतून स्थलांतरित झाले होते। पुन्हा 10 वर्षापूर्वी मग जेव्हा गोडाऊनची डेव्हलपमेंट चालू झाली, आता मीच तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्याच गोडाऊनला येऊन बघा, कमीत कमी 90 ते 95 हजार लोक, माझे 7 प्रोजेक्ट आहेत, 90 ते 95 हजार लोक तिथे काम करतात। म्हणजे त्या व्यवसायातून एवढा रोजगार निर्माण झाला आणि म्हणून, परंतु हे काही विषय आता तुम्ही पाहिले असेल, तेच गोडाऊन कशा प्रकारे तोडता येईल, कशी बेकायदेशीर म्हणजे बेकायदेशीर कारवाई करता येईल, अशा प्रकारचं सगळं चालू आहे। परंतु ठीक आहे, टोरेंट पॉवरचा विषय जो आहे तो नागरिकांचा खूप त्रास आहे, त्या बाबतीत तुमची उपाययोजना काय? बघा, भिवंडी टोरंटो आहे तो आमच्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि योगायोगाने कर्मधर्म संयोगाने 2027ला त्यांचं 10 वर्षाचं ॲग्रीमेंट संपतो आणि 2027 नंतर तो ॲग्रीमेंट होणार नाही, हे मी फार जबाबदारीने बोलतो। कुठल्याही परिस्थितीत आम्हाला टोरेंटो हटवायची आहे। हां, पर्याय आहेत ना, MSCB चालेल, टाटाची वीज चालेल, आणखी कुठले असते चालते, परंतु टोरेंटो 2027 नंतर आपल्याला भिवंडीत दिसणार नाही। आरोग्याचा विषय आहे बघा, IGM सारखं हॉस्पिटल आहे, म्हणजे आज ही उपजिल्हा रुग्णालय आहे। खरं म्हटलं तरी 10 वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालय व्हायला हवं होतं। आज शेकडो लोकांचे प्राण जे गेले ना, ते याच्यामुळे गेले का त्या IGMला तशा प्रकारची व्यवस्था ट्रीटमेंट होत नसल्यामुळं इथून ठाणा किंवा मुंबईला जाताना त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे। 10 वर्षात आज भिवंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर साधारणतः भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण कमीत कमी 18 ते 19 लाख लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल हे एकदमच अपुरं आहे। परंतु खासदारांच्या नाकर्तेपणामुळं किंवा
सरकारच्या नाकर्तेपणामुळं हे काम होऊ शकलं नाही. परंतु या सर्व समस्या आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेल आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस एक 10 ते 12 मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट मी सादर करणार आहे आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये जी जी कामं असतील, जे जे मुद्दे असतील ते 5 वर्षात प्रामाणिकपणे पूर्ण करणार अशा प्रकारचं वचन मी जनतेला देणार आहे, मत मागणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाणार. 10 वर्ष खासदार आहेत मान्य आहे, परंतु आजही विकास हा अर्धवट आहे. आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसलेली आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही. तुम्हाला गावांची नावंही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटीची नावं सांगू शकते. उदाहरणार्थ रिजन्सी आनंद, पाणी नाही आहे. किती सिटीज वाढत आहेत. डोंबिवली शहरानगर आउटस्कर्ट्सला डोंबिवलीच्या रुनवाल झाली आहे, लोणाची होते. अनेक सिटीजला आपण परमिशन दिलेले आहेत, यांनी वाढायला परमिशन दिलं, लोक राहायला गेली. पाण्याची सोय काय केली, कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली आहे. एवढी आपली KDMC जी आहे, KDMC किती लोकांना, किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलं नाही, कुठलीही उपाययोजना आणली नाही. त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे, तिथे सुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष्य आहे. बायका आमच्या समोर येऊन ढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही इथे अजिबात. ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे, जो शहरीकरणाकडे वळत आहे. जिथे शहर जवळ आहे तिथे ही अवस्था आहे. हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे, तीच महिलांना मिळत नाहीये. तर बाकीचे मुद्दे ते जे सांगतात आहे की आम्ही विकास केला, रस्ते केले, हे जे सांगतात हे फक्त काही शहरांपुरते आहेत. ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहेत, चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहेत. हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकीत कागदावर मांडलेला गेलेला आहे, प्रत्यक्षात मात्र शून्य आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडणार की हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास, कागदावरचा विकास आहे, तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया. धन्यवाद. कल्याण से दीपक मोरे की ये खास रिपोर्ट। तो अब वक्त हो गया है आपसे इजाजत लेने का, तो हमें दीजिए इजाजत और आप देखते रहें सी न्यूज़ भारत।